घेऊन जाणाऱ्याला पकडण्यात आले। वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये उपअभियंता ताब्यात घेण्यात आलेला आहे। सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। उपअभियंत्याविरोधात वरणगाव पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे। जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतनं AK-47 रायफलची 5 जिवंत कारतुसांसोबत घेऊन जाताना फॅक्टरीच्या उपअभियंत्याला सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले। सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला। दरम्यान या प्रकरणी संशयित सतीश जयसिंग इंगळे या उपअभियंत्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि सतीश इंगळे याला ताब्यातही घेतले। AK-47 रायफलची 5 जिवंत कारतुसं आणि दुचाकी जप्त केली आहे। संशयिताला पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। टू व्हीलरवर एक त्यांचे सहाय्यक अभियंता आहेत, त्यांचं नाव आहे सतीश जयसिंग इंगळे। हे तिथून जात असताना त्यांची रेग्युलर चेकिंग चालू होती। ती रेग्युलर चेकिंग करत असताना त्यांच्या गाडीमध्ये 5 राऊंड मिळाले। ते राऊंड चेक केल्यानंतर ते AK-47चे 5 राऊंड होते, जिवंत कारतूस होते। मला कळल्यानंतर मी स्वतः आमच्या स्टेशन डायरीला एंट्री घेऊन संबंधित ठिकाणी गेलो। तिथल्या काही अधिकाऱ्यांनी तो आरोपी, ती गाडी आणि ते 5 राऊंड असे माझ्या ताब्यात दिले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक ऑफिसर माझ्यावर पाठवले। पोलिसांना आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर IPC 380 नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली समोरच्या व्यक्तीला। त्यांना आज आम्ही न्यायालयासमोर हजर केलं होतं। हजर केल्यानंतर आम्ही 5 दिवस PCR मागितला होता। आज आम्हाला 5 दिवस PCR मिळालेला आहे।